झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले। रात्रीच्या पावसाचे घरांमध्ये शिरले पाणी। मनपाच्या महिला आयुक्तांनी रात्रीच पाण्यात उतरून केली पाहणी। रात्रीचे 10 वाजलेले, वीज पुरवठा खंडित झाल्याने सगळीकडे काळोख। त्यातच नुकत्याच झोडपून गेलेल्या मुसळधार पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आणि एकच खळबळ उडाली। अशा परिस्थितीत महिला अधिकारी असताना देखील कसलाही विचार न करता महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी थेट घटनास्थळ गाठले। नागरिकांसोबत त्याही पाण्यात उतरल्या आणि एवढ्या रात्री नागरिकांच्या समस्या समजून घेत घटनास्थळावरूनच संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना दिल्यात। आपण पाहतोय हे दृश्य आहे धुळे शहरातील नकाने रोड परिसरात असलेल्या योगेश्वर कॉलनीचे। धुळे शहरासह परिसराला आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला। शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या एका नाल्याची फरशी ओलांडत असताना दूध विक्रेता त्याच्या दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। तसेच नकाने रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी मनपा आयुक्तांना घटनेची माहिती दिली। आयुक्तांनी तत्काळ घटनास्थळ गाठले। दरवर्षी याच समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे नागरिकांच्या तीव्र भावना उमटल्या। रामकृष्णनगर रहिवासी आमची पाण्याची जो समस्या आहे ही कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून कंटिन्यू आहे। आम्ही दरवर्षी महापालिकेकडे तक्रार करत असतो, अधिकारी वर्ग येतो, पाहून जात असतात, परंतु आजची परिस्थिती फार भयानक होती। या परिस्थितीची पाहणी केली आणि आयुक्त मॅडमांनी आम्हाला शब्द दिला की मी तुमच्या गटारींचं काम लवकरात लवकर सुरू करते, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ती आश्वासन पूर्ती महापालिकेने ताबडतोब करावी अशी आमची एक अपेक्षा आहे। पंकज कुमार चौधरी, केलेनगर रहिवासी महिला आहोत आम्ही। आमच्या केलेनगरमध्ये सालाबादाप्रमाणे दरवर्षी इथे पाणी साचत असतं, तरी आम्ही मागे निवेदनही दिलेलं होतं मागच्या वर्षी, पण त्याच्यावर काहीच तोडगा काढण्यात आलेला नाही आहे। आणि आमच्या घरासमोर जे इलेक्ट्रिक डीपी आहे ती सुद्धा पाण्यात गेलेली आहे। याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी करंट उतरू शकतं आणि जीवितास धोका होऊ शकतो। आणि हे एवढं पाणी साचलेलं आहे की याच्यामुळे रोगराई पसरेल आणि रोगराईमुळे आजार पण वाढतील आणि हे पाणी। मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर नागरिकांना सांगितले स्टॉर्म वॉटर ड्रेन करायला लागणार आहे, तर ती गटार करण्याचं काम, त्याचं टेंडर मी उद्याच पब्लिश करते। पुढच्या महिन्याभरामध्ये ही सगळी कामं मार्गी लागतील आणि गेल्या कित्येक वर्षापासूनची जी इथल्या नागरिकांची समस्या आहे त्या समस्येला निश्चित उतारा याच्यामधून मिळून जाईल। भरतनगरच्या नाल्यावरचे पण तिथले पण हे JCB काढून आम्ही ते प्रतिनिधी आणि सन्माननीय आमदार साहेब या सगळ्यांच्या याच्यातून DPDCतून किंवा इतर कुठून किंवा इमर्जन्सीला मनपा फंडातून हे काम करण्याचं नियोजन आम्ही करतो आणि हे काम निश्चित होईल। पुढच्या वर्षी ही अडचण लोकांना फेस करायला लागणार नाही हे निश्चित। आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा साधारणतः तासभर मुसळधार पाऊस झाला। यामुळे रस्त्यावर वाहने चालवणे देखील अवघड झाले। या पावसामुळे साऱ्यांचीच तारंबळ उडाली। पुन्हा नदी नाल्यांच्या पुरात भर पडली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।